मित्रांनो, जेव्हा आपण पुण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई, चितळे बंधूंची बाखरवडी किंवा मग इथलं ट्रॅफिक. पण तुम्हाला माहिती आहे का, आपला पुणे जिल्हा आता फक्त ऐतिहासिक आणि IT सिटी राहिला नाही, तर आता पुणे जिल्ह्यात असे काही तालुके आहेत जे पैशांच्या आणि विकासाच्या बाबतीत भल्या भल्या मोठ्या शहरांना घाम फोडतील. आज आपण अशा 5 तालुक्यांबद्दल बोलणार आहोत जे खऱ्या अर्थानं श्रीमंत तालुके आहेत. इथल्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेत आणि इथले लोक आता करोडपती नाही तर अब्जाधीश झालेत. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण कदाचित या लिस्टमध्ये तुमचाही तालुका असू शकतो आणि तुमच्या शेजारचाही असू शकतो. चला तर मग बघूया पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत 5 तालुके कोणते आहेत. सुरुवात करूया नंबर 5 पासून आणि या स्थानावर आहे आपला सर्वांचा आवडता मावळ तालुका. मित्रांनो, मावळ म्हणजे निसर्गाचं वरदानच आहे. पण फक्त निसर्गच नाही तर इथली अर्थव्यवस्था सुद्धा तेवढीच हिरवीगार आणि मजबूत आहे. मावळच्या श्रीमंतीचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे इथला अफाट चालणारा पर्यटन व्यवसाय. लोणावळा आणि खंडाळासारखी प्रसिद्ध हिल स्टेशन्स याच तालुक्यात येतात. इथली हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे नेहमीच फुल्ल असतात, ज्यातून रोज करोडो रुपयांची उलाढाल होते. याशिवाय मावळमध्ये आता मोठमोठ्या फिल्म स्टार्स आणि बिझनेसमॅनचे आलिशान फार्म हाऊस तयार झालेत. त्यामुळे इथल्या जमिनीचे भाव तर विचारूच नका, ते आकाशाला भिडले आहेत. पण मावळ फक्त पर्यटनावरच थांबत नाही, तर तळेगाव MIDCने या तालुक्याला एक वेगळीच ओळख दिली आहे. इथे जनरल मोटर्स, JCB यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कारखाने आहेत. या कंपन्यांमुळे हजारो स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला आहे आणि स्थानिक लोकांचे छोटे मोठे व्यवसाय जसे की ट्रान्सपोर्ट, लॉजिस्टिक्स आणि कॅन्टीन एकदम जोरात चालत आहेत. अजून एक भारी गोष्ट म्हणजे इथला फ्लोरिकल्चर पार्क. आंतरराष्ट्रीय दर्जाची फुलशेती इथे होते आणि इथली फुलं थेट परदेशात निर्यात होतात. शेती, पर्यटन आणि उद्योग या तिन्हींचा असा भन्नाट संगम तुम्हाला दुसरीकडे कुठेच पाहायला मिळणार नाही. जुन्या काळातला मावळ आणि आत्ताचा मावळ यात खूप फरक पडलाय. आता इथला शेतकरी फक्त शेतावर अवलंबून नाही, तर तो एक स्मार्ट उद्योजक बनलाय. म्हणूनच आर्थिक उलाढाल आणि विकासाच्या बाबतीत मावळ तालुका आपल्या लिस्टमध्ये 5व्या नंबरवर एकदम रुबाबात उभा आहे. आता वळूया 4थ्या नंबरकडे. या नंबरवर आहे आपला शिरूर तालुका. मित्रांनो, शिरूर म्हणजे एक असा तालुका ज्याने शेती आणि इंडस्ट्री या दोन्ही गोष्टींचा परफेक्ट बॅलन्स साधला आहे. शिरूरच्या श्रीमंतीचा खरा हिरो कोण असेल तर ती आहे रांजणगाव MIDC. काही वर्षांपूर्वी हा परिसर फक्त एक साधा ग्रामीण भाग होता, जिथे फक्त शेती चालायची. पण आज रांजणगाव MIDCमध्ये LG, व्हर्लपूल, फियाट यासारख्या जगातल्या टॉपच्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपले प्लांट्स टाकले आहेत. जेव्हा या मोठ्या कंपन्या येतात तेव्हा त्या फक्त कारखाने आणत नाहीत, तर त्यासोबत हजारो नोकऱ्या, चांगले रस्ते, वीज आणि भरपूर पैसा घेऊन येतात. आज शिरूर तालुक्यातल्या अनेक गावांमधील तरुणांना स्वतःच्या घराजवळ एवढ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची आणि स्वतःचे व्यवसाय टाकण्याची संधी मिळत आहे. पण शिरूर फक्त फॅक्टरीजवर चालत नाही बरं का. शिरूरची शेती म्हणजे एक वेगळाच विषय आहे. इथले साखर कारखाने खूप प्रसिद्ध आहेत आणि ऊसाची शेती इथल्या लोकांच्या रक्तात आहे. भरपूर पाणी आणि सुपीक जमीन असल्यामुळे इथला शेतकरी ऊसातून लाखो रुपयांचं उत्पादन काढतो. याशिवाय इथे कांदा आणि इतर नगदी पिकांचंही मोठं उत्पादन घेतलं जातं. पुण्याहून जवळ असल्यामुळे इथल्या मालाला पुण्याच्या मार्केटमध्ये लगेच आणि चांगला भाव मिळतो. अहमदनगर पुणे हायवे याच तालुक्यातून जातो, त्यामुळे दळणवळणाची सुविधा एकदम टॉप क्लास आहे. या हायवेच्या कडेला असणाऱ्या जमिनींचे भाव तर आता इतके वाढलेत की सामान्य माणसाला तिथे गुंठाभर जमीन घेणं सुद्धा कठीण झालंय. शिरूरच्या लोकांनी आपल्या कष्टाच्या जोरावर आणि MIDCच्या साहाय्याने आपल्या तालुक्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. म्हणूनच तो 4थ्या नंबरवर विराजमान आहे. आपल्या लिस्टमध्ये 3ऱ्या नंबरवर आहे सर्वांना परिचित असलेला बारामती तालुका. मित्रांनो, बारामती हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? एक प्रचंड वेगानं विकसित झालेलं शहर, गुळगुळीत रस्ते आणि शेतीतील क्रांती. बारामतीच्या श्रीमंतीचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे इथलं सहकार क्षेत्र. इथल्या लोकांनी एकत्र येऊन दूध संघ, साखर कारखाने आणि सूत गिरण्या उभ्या केल्या आणि त्या फक्त उभ्या केल्या नाहीत, तर त्या एकदम प्रॉफिटमध्ये चालवून दाखवल्या. डायनॅमिक्स डेअरीचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. संपूर्ण भारतात दुधाचे आणि डेअरी प्रॉडक्टचे ट्रक भरभरून इथून जातात. बारामतीचा शेतकरी हा पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करतो. इस्रायलच्या धर्तीवर इथे शेतीचे वेगवेगळे प्रयोग केले जातात. इथल्या कृषी विज्ञान केंद्रात जाऊन बघा, तुम्हाला समजेल की शेतीतून किती कोट्यावधी रुपये कमवता येतात. पण बारामती फक्त शेतीतच अडकून पडली नाहीये,
बारामती MIDC आणि तिथला टेक्स्टाईल पार्क म्हणजे एक वेगळंच व्यावसायिक जग आहे. इथल्या MIDCमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जगभरातले मोठे मोठे ब्रँड्स इथल्या फॅक्टरीमध्ये आपले कपडे आणि वस्तू तयार करतात. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच रस्ते, पाणी, वीज आणि हॉस्पिटल्स इतके भारी आहेत की अनेकदा वाटतं आपण एखाद्या परदेशातल्या शहरात आलो आहोत. शिक्षणाच्या बाबतीतही बारामती खूप पुढे गेली आहे. मोठ्या शैक्षणिक संस्थांमुळे राज्यभरातून लाखो विद्यार्थी इथे शिकायला येतात, ज्यामुळे इथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांची मेहनत जेव्हा एकत्र येते तेव्हा काय चमत्कार होऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळेच हा तालुका पुणे जिल्ह्यातल्या सर्वात श्रीमंत तालुक्यांच्या यादीत एकदम डौलानं 3ऱ्या स्थानावर उभा आहे. आता आपण आलोय नंबर 2 वर आणि इथे आहे आपला खेड तालुका. मित्रांनो, जर तुम्हाला कोणी विचारलं की भारताचा ऑटोमोबाईल हब कोणता, तर त्याचं उत्तर पुणे आहे. आणि पुण्यातही तो खऱ्या अर्थानं खेड तालुका आहे. खेड तालुक्याला श्रीमंत बनवण्यामागे एकाच गोष्टीचा सर्वात मोठा वाटा आहे आणि ती म्हणजे चाकण MIDC. खेड म्हणजे आता पैशांची अक्षरशः खाण बनली आहे. आजच्या घडीला बजाज, महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, फोक्सवॅगन, हुंदाई अशा जगातल्या एक से एक भारी गाड्यांच्या कंपन्या खेड तालुक्यात आपले प्लांट्स चालवत आहेत. तुम्ही रस्त्यावर ज्या चमचमत्या महागड्या गाड्या बघता त्यातल्या बऱ्याचशा गाड्या याच तालुक्यात बनलेल्या असतात. जेव्हा एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या येतात तेव्हा इथल्या अर्थव्यवस्थेचा कसा स्फोट झाला असेल याचा तुम्ही फक्त विचार करा. चाकण आणि खेडच्या आजूबाजूला जमिनीचे भाव असे वाढलेत की इथला शेतकरी रातोरात करोडपती झालाय. पण इथल्या लोकांनी फक्त जमिनी विकून पैसे नाही उडवले, त्यांनी खूप डोकं लावून त्या पैशातून नवनवीन बिझनेस सुरू केले आहेत. आज खेड तालुक्यातल्या अनेक स्थानिक लोकांच्या स्वतःच्या मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत. शेकडो ट्रक्स आणि बसेस हे लोक कंपन्यांना भाड्याने लावतात. याशिवाय बाहेरून काम करण्यासाठी येणाऱ्या लाखो कामगारांमुळे इथला रिअल इस्टेट मार्केट अक्षरशः पेटलाय. भाड्याने खोल्या देणं, फ्लॅट्स बांधणं, कमर्शियल गाळे विकणं यातून लोक महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. रोजगाराच्या अफाट संधी आणि प्रचंड मोठी औद्योगिक क्रांती यामुळे खेड तालुका पैशांच्या बाबतीत 2ऱ्या नंबरवर एकदम घट्ट पाय रोवून उभा आहे. आणि फायनली मित्रांनो, आपण आलो आहोत नंबर 1 वर. पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत, सर्वात जास्त विकसित आणि पैशांच्या बाबतीत सगळ्यांचा बाप असलेला तालुका म्हणजे हवेली तालुका. होय, हवेली तालुक्याची बरोबरी सध्या तरी पुणे जिल्ह्यात कोणीच करू शकत नाही. याचं सर्वात मुख्य आणि मोठं कारण म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही जुळ्या शहरांचा खूप मोठा भाग याच तालुक्यात येतो. हवेली म्हणजे फक्त एक तालुका नाही, तर ती एक अशी मिनी इकॉनॉमी आहे जी संपूर्ण राज्याला आणि देशाला भरघोस टॅक्स देते. पिंपरी चिंचवडची प्रचंड मोठी MIDC, जिथे टाटा मोटर्ससारखे अवाढव्य कारखाने आहेत, ती याच तालुक्यात येते. पण हवेलीची खरी ताकद दडली आहे ती इथल्या IT सेक्टरमध्ये. हडपसरचा मगरपट्टा सिटी, खराडीचा IT पार्क आणि हिंजवडीचा काही भाग या हवेलीतच येतो. या IT पार्क्समध्ये जगातल्या सर्व टॉप IT कंपन्या काम करत आहेत. या IT सेक्टरमुळे हवेलीमध्ये रिअल इस्टेटने अशी काही झेप घेतली आहे की विचारूच नका. उंच गगनचुंबी इमारती, आलिशान मॉल्स, 5 स्टार हॉटेल्स आणि मल्टिप्लेक्स या सर्व गोष्टींनी हवेली तालुक्याला एक इंटरनॅशनल लेव्हलवर नेऊन ठेवला आहे. इथल्या जमिनीचे भाव कोटींच्या घरात कधीच गेलेत. इथला महसूल इतका जास्त आहे की पुणे जिल्ह्याच्या एकूण उत्पन्नात सर्वात मोठा वाटा हवेलीचाच असतो. ट्रान्सपोर्ट, हॉटेलिंग, रिअल इस्टेट आणि IT या 4ही चाकांवर हवेली तालुक्याच्या विकासाचा रथ सुसाट पळतोय. म्हणूनच पुणे जिल्ह्यातल्या श्रीमंतीच्या या शर्यतीत हवेली तालुका नंबर 1चा मुकुट घालून अगदी रुबाबात बसला आहे.